गावातली सकाळ. अजून सूर्य पूर्ण वर आलेला नाही. धुकं थोडं अंगावर येते. अंगणातल्या ओल्या मातीचा सुगंध हवेत भरलाय. सावित्रीबाई हातात झाडू घेऊन अंगण साफ करत होत्या. वय झालं होतं, हात थरथरत होते, पण सवय अशी की काम थांबत नव्हतं. घर मोठं नव्हतं, पण आठवणींनी भरलेलं होतं. भिंतीवर मुलांचे जुने फोटो. 2 मुले, दोघंही परदेशात, आणि मध्ये नंदिनी. नंदिनी घरातली एकुलती एक मुलगी, लहानपणापासून आईच्या मागे मागे फिरणारी. आईचं डोकं दुखलं तरी हळूच तिच्या मांडीवर बसून केस कुरवळणारी. लग्न झालं आणि ती सासरी गेली, पण तिचं मन अजूनही त्या जुन्या घराच्या उंबरठ्यावर अडकलं होतं. एक दिवस नंदिनी आली होती. आई चुलीपाशी बसून भाकरी करत होती. धुरामुळे डोळे लाल झाले होते. आई, नंदिनीने हळू आवाजात हाक मारली. सावित्रीबाई तशा वळाल्या आणि क्षणभर काहीच बोलू शकल्या नाहीत. फक्त तिच्याकडे बघत राहिल्या. आलीस ग बाळा. त्या 2 शब्दांत किती प्रेम होतं, किती दिवसांचं ओझं होतं. नंदिनी बसली तिच्याजवळ. आई, तू माझ्याकडे चल ना. एकटी कशाला राहतेस? सावित्रीबाईने भाकरी उलटवली. थोडा वेळ काही बोलल्या नाहीत. बाळा, आई लेकीच्या घरी बरं दिसत नाही. का दिसत नाही? मी तुझी मुलगी आहे, हे सगळं खरं आहे ग. पण लोक बोलतात. आई, लोकांचं काय करायचंय तुला? आणि लोक बोलतात तर बोलू देत नाही. सावित्रीबाई हसल्या, पण ते हसू डोळ्यांपर्यंत पोहोचलं नाही. तुझं घर आहे, तुझं आयुष्य आहे. मी तिथे गेले तर तुलाच त्रास होईल. नंदिनी काही बोलली नाही. फक्त तिच्या हातावर हात ठेवून बसली. त्या हातात सुरकुत्या होत्या, पण ऊब अजूनही तशीच होती आणि नंदिनीला ती जाणवत होती. त्या रात्री नंदिनी घरी परतली, पण तिचं मन तिथेच अडकलेलं, आईपाशी. राघवने तिला पाहिलं. तिचे डोळे सुजलेले होते. आईकडे गेली होतीस ना? नंदिनीने मान हलवली. येत नाहीये ना ती? हे ऐकून नंदिनीचं मन भरून आलं. डोळ्यात अश्रू ओघळू लागले. राघव, मला खूप भीती वाटते, कारण ती एकटी आहे. वय झालं आहे तिचं आता, आणि नेहमी आजारी सुद्धा असते. राघव काही वेळ शांत राहिला. तो लगेच बोलणार नव्हता. आधी समजून घेणारा होता. तुझी आई म्हणजे माझीही आई आहे ती. नंदिनी त्याच्याकडे पाहिलं. नंदिनी, मला लहानपणापासूनच आईचं प्रेम कधीच मिळालं नाही ग. माझं जेव्हा लग्न झाल्यानंतरच मला माझी बायकोच माझी आई बनली. मग तुझ्या आईसाठी मी काहीच करणार नाही असं कसं होईल? दुसऱ्या दिवशी काहीच न बोलता राघवने बाईक काढली. नंदिनी, चल आपण आज आईकडे जाऊया. ती म्हणली, कुठे? आईकडे. गावात पोहोचल्यावर सावित्रीबाई अंगणात बसलेल्या होत्या, एकट्या, शांत. हातात जुना चष्मा. काहीतरी शिवत होत्या. राघव पुढे गेला. हळूच त्यांच्या पायावर हात ठेवला आणि त्यांना वाकून नमस्कार केला. आई, त्या दचकल्या. अरे जावई बापू, तुम्ही काय करताय? आई, जावई नका म्हणू. त्याचा आवाज खूप साधा होता, पण त्यात काहीतरी वेगळं होतं. तो त्यांच्या बाजूला बसला. तुम्ही इथे एकट्या राहता आणि आम्ही तिथे शांत. हे बरोबर वाटतं का आई तुम्हाला? सावित्रीबाई काही बोलल्या नाहीत. आई, खरं सांगा, रात्री झोप लागते का तुम्हाला? त्या हळूच म्हणाल्या, जावई बापू, सवय झाली आता. सवय झाले म्हणजे मनाने मान्य केले असं नाही ना. त्या शांत झाल्या. नंदिनी बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. राघवने पुन्हा हळू आवाजात विचारलं, आई, तुम्ही मला मुलगा मानता का? सावित्रीबाईंनी त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात पाणी साचलं. हो बाळा. मग तुम्ही मुलाचं ऐकणार नाही का? मुलगा तुम्हाला एवढी विनंती करतोय, तुम्ही चला माझ्यासोबत. सावित्रीबाईंना नकार देऊशी नाही वाटला जावई बापूंना. त्या क्षणी सावित्रीबाईंचा सगळा हट्ट, सगळी भीती कुठेतरी विरघळली. त्यांनी काही उत्तर दिलं नाही. फक्त आज जाऊन आपली छोटीशी बॅग काढली. त्या दिवशी त्या नंदिनीच्या घरी आल्या. सुरुवातीचे काही दिवस त्या खूप शांत होत्या. स्वतःहून काही मागायच्या नाहीत. काम करायला उठायच्या. पण राघव प्रत्येक वेळी म्हणायचा, आई तुम्ही बसा, मी करतो. हळूहळू घरात बदल झाला. सकाळी त्यांचा आवाज यायला लागला. नातवंडांसोबत त्यांचं हसणं ऐकू येऊ लागलं. घर घर वाटायला लागलं. एक रात्री अचानक त्यांना ताप आला. नंदिनी खूप घाबरली, पण राघव शांत होता. तो रात्रभर त्यांच्या शेजारी बसला. ओल्या कापडाने कपाळ पुसत होता. मध्यरात्री सावित्रीबाईने डोळे उघडले. राघव तसाच बसलेला. बाळा, झोपला नाहीस? आई आजारी असताना
मुलगा झोपतो का? त्या क्षणी सावित्रीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. देवाने मला उशीर का होईना पण खरा मुलगा दिला. काही दिवसांनी त्या पूर्ण बऱ्या झाल्या. आता त्या एकट्या नव्हत्या, त्या कोणाच्या तरी नव्हत्या, त्या आपल्या होत्या. घरात सगळं सुरळीत चाललं होतं. सावित्रीबाई हळूहळू घरात रुळल्या होत्या. नातवंडांच्या गोंधळात त्यांचा एकटेपणा कुठेतरी हरवून गेला होता. पण आयुष्य नेहमी शांत राहत नाही. एक सकाळ सावित्रीबाई उठल्या नाहीत. खूप उशीर झाला होता. त्यामुळे नंदिनीने आईला हाक मारली. आई, आई उठ ना, खूप उशीर झाला आहे. सावित्रीबाईंनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. तिच्या हाताला स्पर्श केला. अंग तापाने पेटलं होतं. क्षणात सगळं बदललं. हॉस्पिटलमध्ये धावपळ सुरू झाली. डॉक्टरांचे गंभीर चेहरे, सलाईन, मशीनचे आवाज आणि बाहेर बसलेली नंदिनी. तिचे हात थरथरत होते. राघव तिच्या बाजूला होता, पण त्या दिवशी तोही खूप असहाय्य दिसत होता. डॉक्टर बाहेर आले. स्थिती खूप नाजूक आहे, तुम्ही जवळची नातेवाईकांना बोलवा. आणि हे ऐकताच नंदिनीचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तिला काही सुचत नव्हतं. तिने लगेच मोठ्या भावाला फोन केला. दादा, दादा, आई खूप सिरियस आहे, एकदा तरी ये ना. आईला भेटायची खूप इच्छा आहे तुम्हा दोघांना. फोनच्या पलीकडे शांतता आणि मग एक उत्तर आलं. नंदिनी, मला आत्ता येणं खूप कठीण आहे. खूप काम आहे माझं पेंडिंग, पण मी प्रयत्न करतो. नंदिनीने लगेच दुसऱ्या भावाला फोन करा. अरे तू तरी ये ना. आई शेवटच्या अवस्थेत आहे. आईला तुम्हाला दोघांना भेटायची खूप इच्छा आहे. अगं फ्लाईट मिळणं अवघड आहे नंदिनी. मी बघतो, प्रयत्न करतो. हे शब्द नंदिनीच्या कानात घुमत राहिले. पण कोणीही आलं नाही. त्या रात्री हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसून नंदिनी खूप रडली. आईला शेवटचं बघायलाही वेळ नाही का त्यांना? तिचा आवाज तुटत होता. राघव तिच्या शेजारी बसला, पण त्याच्या डोळ्यातही अश्रू होते. राघव हळूच म्हणाला, माझी आई लहानपणीच गेली. मला नेहमी वाटायचं एक दिवस तरी आई म्हणायला कुणीतरी असावं, आणि तो थांबला. नंदिनी, तुझ्या आईमुळे मला ते मिळालं, आणि आता तेही नाही. त्याचा आवाजही भरून आला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी नंदिनीला आत बोलवलं. सावित्रीबाई बेडवर पडलेला. श्वास जड झाला होता. त्यांनी हळूच डोळे उघडले. नंदिनी, आई. ती त्यांच्या जवळ बसली. हात घट्ट धरला. राघवला बोलाव. राघव जवळ आला. सावित्रीबाईने त्याचा हात हातात घेतला. बाळा, मला समाजाचे नियम माहिती नाहीत, पण मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे. राघव गोंधळला. आई, असं का बोलता? तुम्हाला काही नाही होणार. त्याने हलकसं डोकं हलवलं. माझं ऐक. वेळ नाही आता. त्यांचा आवाज खूप मंद झाला होता. मी मेल्यावर अग्नी तुम्ही दोघांनी द्यायची. त्या शब्दांनी खोलीत शांतता पसरली. नंदिनी थरथरली. आई, असं नको बोलूस. सावित्रीबाईंच्या डोळ्यांतून अश्रू उघळले. माझी एकच इच्छा होती, माझ्या मुलांनी मला शेवटचं पाहावं. क्षणभर त्यांनी दरवाजाकडे एकदा पाहिलं, जणू अजूनही वाट बघत होत्या. पण त्यांच्या आयुष्यात त्यांच्या आईसाठी एक क्षणही नाही. त्यांचा आवाज तुटला. नंदिनी जोरात रडायला लागली. आई, असं नको बोलूस. ते येतील. पण तिलाही माहिती होतं कोणी येणार नाही. सावित्रीबाईंने तिच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, वाईट वाटून घेऊ नकोस. त्यांना दोष नको देऊस. आई, तू आहेस ना माझ्यासाठी, मला ते पुरेसं आहे. त्यांनी राघवकडे पाहिलं. आजपासून तूच माझा मुलगा. राघवच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तो काही बोलू शकला नाही. त्याने फक्त मान हलवली. काही क्षणातच मशीनचा आवाज सरळ झाला आणि सगळं शांत झालं. त्या दिवशी आई गेली, पण एक सत्य मागे ठेवून गेली. शमशानात लोक कुजबुजत होते, जावई अग्नी देतोय. पण राघवला काही ऐकू येत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर फक्त एक चेहरा होता, आई. त्याने अग्नी दिली. हात थरथरत होते, पण मन ठाम होतं.
नंदिनी त्याच्या बाजूला उभी होती. आज तिला कळलं, जन्म देणारा मुलगा असतो, पण आयुष्यभर साथ देणारा खरा मुलगा असतो. मित्रांनो, मैत्रिणींनो, या कथेचा शेवटचा संदेश असा आहे की आई बाबा जिवंत असतानाच त्यांना वेळ द्या, कारण शेवटच्या क्षणी मी येतो म्हणणं कधी कधी खूप उशीर झालेला असतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.